नमस्कार, मी वसुंधरा काशीकर. तयारी 10वीची या कार्यक्रमात पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं स्वागत. काल आपण चर्चा केली होती भूगोल अर्थशास्त्र या विषयाची आणि आजचा आपला विषय आहे बीजगणित. बीजगणित या विषयावर बोलण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत मुंबईतल्या दादरच्या IES दिगंबर पाटकर विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका रश्मी सहस्त्रबुद्धे मॅडम. त्यांचा 30 वर्ष शिकवण्याचा अनुभव आहे आणि त्यांच्याशी आज आपण गणित या विषयाच्या संदर्भात टिप्स घेणार आहोत. मॅडम, तुमचं IBN लोकमतमध्ये मनापासून स्वागत. गणित हा विषय मला खूप छान जमतो असं म्हणणारे फार कमी लोक आढळतात. बहुतेकांना गणित हा खूप कठीणच जात असतो. वेळ आता थोडासा उरलेला आहे. पेपर पॅटर्नच्या अनुषंगाने काय सांगाल? आता बीजगणित हा जो विषय आहे म्हणजे गणितामधला सोपा भाग असं मी त्यांना म्हणेन, कारण बीजगणितापेक्षा भूमितीची भीती मुलांना जास्त वाटते. पण बीजगणिताची जर योग्य तयारी त्यांनी वर्षभर केलेली असेल तर बीजगणित हे लिहायला सोपा विषय आहे असं मला वाटतं. मॅडम, बोलूयात आपण त्याबद्दल, पेपर पॅटर्न बद्दल सुद्धा. सागर तैवडेकर कोल्हापूरहून आपल्याशी बोलतोय. सागर, तुझा प्रश्न विचार. हॅलो, मी सागर तैवडेकर कोल्हापूरहून बोलतोय. मला मध्यक काढण्याविषयी माहिती पाहिजे होती. मध्यक काढण्याविषयी माहिती हवी होती. आता मध्यक जर काढायचा असेल तर मध्यक म्हणजे खरं म्हणजे आपण जे 7वी 8वी पर्यंत सरासरी शिकलोय तोच प्रकार आहे आणि त्यामुळे मध्यक काढताना आपण मध्यम स्टॅटिस्टिक्सचा जर अभ्यास, सांख्यिकीचा अभ्यास व्यवस्थित केला असेल तर त्याची पद्धत, जी ठराविक सूत्र लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. ते सूत्रानंतर आपल्याला त्याला आपण मीन म्हणतो. आता मी असं सांगेन की ते सूत्र लक्षात ठेवूनच आपल्याला अतिशय महत्वाची कामगिरी करावी लागते. आधी मध्यकाचा क्लास सूत्र लक्षात ठेवणं, पाठ करणं गरजेचं आहे. तुषार लेले गोंदियाहून बोलतोय आपल्याशी. तुषार, तुझा प्रश्न विचार. हॅलो तुषार, ते तिसऱ्या आणि चौथ्या प्रश्नाची तयारी कोणत्या पद्धतीने करायची? आता तिसरा आणि चौथा जो प्रश्न आहे तो ही 12 मार्काचाच आहे. सगळ्या प्रश्न आपले 12 मार्काचेच आहेत, पण त्याच्यातली गणितं जी आहेत ती आपण 4 गणितं 12 मार्कासाठी सोडवणार आहोत. त्यामुळे 3 मार्क आहेत त्याला. आणि 3 मार्क हे जवळजवळ 6 स्टेप्स मध्ये जर तुम्ही गणित केलं तर प्रत्येक गणितातल्या महत्वाच्या पायऱ्या कोणत्या आहेत ते लक्षात घेऊन आपण त्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. कारण काही वेळेला गणित सोपं वाटतं, 1-2 पायऱ्यांमध्ये आपण करून टाकतो, पण तसं न करता त्याच्या सविस्तर पायऱ्या लिहिणं महत्वाचं आहे. ही 3 मार्काची गणितं सोडवताना अर्थातच पहिल्यांदा सूत्र लिहायला हवं. ते सूत्र, त्या सूत्रामध्ये वापरलेल्या अक्षरांचा अर्थ लिहायला हवा. किमती नीट घातल्या गेल्या पाहिजेत आणि सगळ्यात शेवटचं महत्वाचं म्हणजे उत्तरही लिहिणं आवश्यक आहे, कारण त्याला 1 मार्क जवळजवळ उत्तराला असतो. त्यामुळे उत्तरही त्याच्यामध्ये लिहिणं अतिशय महत्वाचं आहे. ही 3 मार्काच्या गणितामध्ये विशेषतः 1 किंवा 2 सूत्रांचा वापर करावा लागतो आणि त्यामुळे ती दोन्ही सूत्र लक्षात घेणं की काय विचारलं आहे त्यानुसार सूत्र कोणतं आहे हे विचारात घेतलं तर ते गणित आपल्याला सोपी जातात. बरोबर. पण काही विद्यार्थी असे असतात ना की त्यांना बीजगणित चांगलं जमतं, काहींना अंकगणित चांगलं जमतं, तर त्यानुसार पुस्तकातल्या कुठल्या प्रकरणांवर त्यांनी भर द्यायला पाहिजे? आता ज्यांना अंकगणित चांगलं जमतंय त्यांना विशेषतः शेवटची जी 5 प्रकरणं आहेत आपण बोलल्याप्रमाणे की शेवटची 5 गणितामध्ये अंकगणित जास्त आहे. म्हणजे सांख्यिकी म्हणा किंवा संभाव्यता किंवा शेअर्स वगैरे ही जी गणितं आहेत ही जास्त त्यांना करायला आवडतातही आणि ज्यांना अंकगणित आवडतं त्यांनाच ती गणितं जास्त आवडतात. त्यामुळे त्याची आणि त्याला सूत्र पण जास्त नाहीयेत. प्रत्येक प्रकरणात पाहिलं तर 1 किंवा 2च सूत्र आपण वापरतो आणि सगळी गणितं करतो. त्यामुळे ती सूत्र लक्षात ठेवून किंवा त्याच्या मागे काय हेतू आहे शिकवायचा आपल्याला हे जर लक्षात घेतलं तर ती अतिशय सोपी जातात गणित आणि तशीच त्यांनी त्याची तयारी करावी की सूत्र लक्षात घ्यावं पहिल्या प्रथम. त्याच्यात शेवटचे जे 5 ते 11 प्रकरण आहेत त्यामध्ये सूत्र लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बीजगणितासाठी मॅडम? बीजगणितासाठी मात्र आपल्याला अवयव पद्धती आहेत त्या अतिशय चांगल्या आल्या पाहिजेत. म्हणजे अवयव पाडण्याचे 4 मी समजेन की 4 पायावरती अवयव उभा आहे. त्याच्यामध्ये मुख्यतः a वर्ग वजा b वर्गचे अवयव, a घन अधिक किंवा वजा b घनचे अवयव आणि त्रिपदीचे अवयव. ह्या 3 घेतल्यानंतर मग बहुपदीचे अवयव जर तुम्हाला आले, एकदा अवयवामध्ये मास्टरी तुम्ही मिळवली तर 4ही प्रकरणं अतिशय सोपी आहेत. कारण अवयव आल्या की तुम्हाला लसावी मसावी काढता येतो, सरळ रूप देता येतं, गुणोत्तरीय बैजिक राशींमध्ये जे सरळ रूप देणं असतं तेही आपल्याला करता येतं आणि त्यामुळे ह्या 4च फक्त अवयव पद्धती आहेत आणि त्या अगदी चांगल्या पद्धती लक्षात ठेवणं किंवा त्यांचा वापर कसा करायचा हे जर लक्षात ठेवलं तर बरं पडतं आपल्याला. मॅडम, वेळ
प्रश्नपत्रिका आणि एकूण प्रश्नांचं स्वरूप याचा ताळमेळ कसा बसवायचा? आता आपण जर प्रश्नपत्रिका पाहिली तर त्याच्यामध्ये 5 प्रश्न आहेत आणि 5ही प्रश्न हे 12 मार्काचेच आहेत. परंतु पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला 2-2 मार्काचे 6 प्रश्न सोडवावे लागतात. दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये आपल्याला 4 प्रश्न सोडवावे लागतात, त्याला 3-3 मार्क आहेत. आणि चौथ्या आणि 5व्यामध्ये 3 प्रश्न सोडवावे लागतात, प्रत्येकी त्याला 4-4 मार्क आहेत. ते कसं वेळेचं गणित साधायचं त्याबद्दल मॅडम आपण बोलूया. मयूर औटी आपल्याशी पुण्याहून बोलतोय. मयूर, तुझा प्रश्न विचार. हॅलो, माझं बीजगणित आहे, इंग्रजीमधनं आहे. तर माझा प्रश्न हा आहे की चौथ्या आणि 5व्या प्रश्न जे 4 मार्कांसाठी प्रश्न येतात ना, ते जास्त करून कोणत्या चॅप्टर मधले येऊ शकतात? त्याला जर तुम्ही आपण ब्लूप्रिंट पाहिला असेल तर चौथ्या आणि 5व्या प्रश्नामध्ये जी 4 मार्काची गणितं येतात ही प्रत्येक प्रकरणाला ठरवून दिलेली आहेत. म्हणजे प्रत्येक प्रकरणावरती एक तरी 4 मार्काचं गणित हे असतंच, असं आपण म्हणू शकत नाही की कोणत्याही प्रकरणावरती 4 मार्काचं गणित नाहीये. याचं कारण मुख्य म्हणजे की चौथा आणि 5वा प्रश्न मिळून 6 गणितं दिलेली आहेत आणि आपल्याला 3-3च सोडवायचे. त्यामुळे आपल्याला जर एखादं प्रकरण अवघड वाटलं तर ते सोडून जे सोपं वाटेल त्याची प्रॅक्टिस जास्त केली तर 6 दुणे 12 प्रश्न हे एकूण आपल्या 11 प्रकरणावरती आहे. त्यामुळे प्रत्येक प्रकरणावरती 4 मार्काचा प्रश्न हा येणारच आहे आणि तो थोडासा मोठा असणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये 1, 2, 3 सुद्धा कधी कधी पायऱ्या वापराव्या लागतात किंवा सूत्र वापरावी लागतात. त्यामुळे त्याप्रमाणे त्याची तयारी करायला पाहिजे. म्हणजे एखादा धडा आपण ऑप्शन मध्ये टाकू शकतो, कारण प्रत्येक धड्यावर 4 मार्कांचा प्रश्न विचारला जातो. हो, प्रत्येक धड्यावरती 4 मार्काचा प्रश्न हा असतोच. काही धड्यांवरती ब्लूप्रिंट तुम्ही जर पाहिलं तर 2 सुद्धा 4 मार्काचे असतात. मॅडम, त्याबद्दल बोलूयात आपण. पायल पाटील सासवडहून आपल्याशी बोलते. पायल, तुझा प्रश्न विचार. हा मॅम, आपण ग्राफ काढत असताना त्याच्यावर जे समीकरण सोडवतो ते त्याच्याच मागच्या पेपरवर सोडवायचं असतं की आपल्या उत्तरपत्रिकेवर सोडवायचं असतं? आता जर तुम्ही उत्तरपत्रिका पाहिली तर ती एसएससीच्या उत्तरपत्रिकेमध्येच ग्राफ छापलेला असतो. शाळेमध्ये आपण काय करतो की वेगळा ग्राफ पेपर घेऊन त्याच्यावरती गणित सोडवतो, परंतु आपल्याला असं नाहीये. आपल्याला उत्तरपत्रिकेमध्ये छापलेलाच ग्राफ आहे आणि त्यामुळे त्याच्या शेजारच्या पानावरती जर आपण त्याचं समीकरण सोडवून तक्ता तयार केला तर हे जास्त उपयुक्त ठरतं. असं त्या ग्राफ पेपरच्या मागे वगैरे आपल्याला जागा नसते, कारण ते सगळे उत्तरपत्रिकेची सगळी पानं आहेत. त्यामुळे मात्र जिथे तुम्ही ग्राफ सोडवला असेल तिथेच ते तक्ता करणं हे जास्त संयुक्तिक ठरतं, कारण तपासणाऱ्याला ते सोपं जातं आणि त्याला करेक्शन बरोबर करता येते. पूजा कुलकर्णी पुण्याहून आपल्याशी बोलते. पूजा, तुझा प्रश्न विचार. हॅलो. हा पूजा. हॅलो, माझा प्रश्न असा होता की मला असा विचारत होता की आपण जेव्हा 3रं आणि 4थं प्रकरण करतो ना तेव्हा मग ते कशा पद्धतीने करावं आणि गणितासाठी कोणते महत्वाचे धडे जे आपण केल्याने चांगले? 3ऱ्या आणि 4थ्या प्रश्नासाठी 3रं आणि 4थं प्रकरण कशा पद्धतीने? 3रं आणि 4थं प्रकरण म्हणजे साधारण 3रं प्रकरण हे गुणोत्तरीय बैजिक राशींचं आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे त्याचा पाया हा सगळे अवयव पद्धती आहेत. जर अवयव पद्धती आपल्याला माहिती असतील आणि अपूर्णांकांचा गुणाकार, भागाकार, बेरीज आणि वजाबाकी ह्या 4च पायांवरती 4 अवयव आहेत. त्यामुळे तसं पाहायला गेलं तर तयारी करणं सोपं आहे किंवा बेसिक आपल्याला त्याच्यातलं नक्की चांगली माहिती हवी आहे आणि ह्याच्यावरती आपल्याला 4 मार्काचे 2 प्रश्न विचारले जातात आणि त्यामुळे जर आपण गुणाकार भागाकाराच्या जर काही ठराविक ज्या बेसिक संकल्पना आहेत की लसावी काढायचा डिनॉमिनेटरचा वगैरे, तर ह्या गोष्टी लक्षात ठेवल्यानंतर ती गणित आपल्याला सोप्या पद्धतीने करता येतात. अगदी मॅडम, आपल्याला फोन खूप येतात आहे आणि मॅडम आहेच तुमच्या सगळ्या प्रश्नांचं निराकरण करण्यासाठी किंवा शंकांचं समाधान करण्यासाठी. आणि तयारी 10वीची हा जो कार्यक्रम आहे खास 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही आयोजित केलेला आहे. इथे आपण एक ब्रेक घेणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.